काय हो हॅलो गाईज वी आर बॅक फ्रॉम अनदर व्हिडिओ. यू कॅन सी हे इथे काय सुरू आहे तुम्ही बघू शकता. फर्स्ट टाइम प्रणय चिकनला वॉश करत आहे. फर्स्ट टाइम इन द वॉश. ए बाथरूम मध्ये धुवलं असं वाटत आहे पण दिस इज नॉट बाथरूम. हे बघा तर हॅलो गाईज वेलकम टू अवर चॅनल. ॲक्च्युली आता आम्ही एक न्यू ब्लॉग अजून शूट करत आहोत. तो म्हणजे असा की आता आम्ही जस्ट नाव झेप्टोवरून चिकन ऑर्डर केलेलं आहे. तर आम्ही आता त्याचे चिकन फ्राय बनवत आहोत. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कशी चिकन फ्राय बनवू म्हणून. तर त्याचा एक आम्ही छोटासा व्हिडिओ शूट करत आहोत आणि त्याच्यासाठी आम्ही काही मसाला यूज करणार आहोत. तो पण आम्ही झेप्टोवरूनच ऑर्डर केलेला आहे. तो आहे हा काय आहे थांबा मी तुम्हाला दाखवते. हा किलर म्हणून आहे. हा खूप छान आहे मॅरिनेशन याचं. याला लावून आपण केलं तर म्हणजे इझी टू मेकवाला रेसिपी आहे. तुम्हाला आम्ही दाखवतो की अशी क्विक आपण रेसिपी आज करणार आहोत ते. ठीक आहे गाईस. तर प्रणयने आता चिकनला वॉश केलं आहे. आम्ही एकदम थोडंसंच क्वांटिटीमध्ये मागवलेलं आहे कारण आम्ही खाणारे 2-3च लोक आहे आणि ट्राय म्हणून आज आम्ही करून बघत आहोत. तर आता मस्त वाली रेसिपी बनव. हे लोक म्हणे की हर वेळेस काही ना काही नवीन आणतात. प्रेरणा भाई बंद कर ना तेरा बकवास बंद कर अभी बहुत हो गया मजाक. पण ही वाली थोडी जास्त छान आहे. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. सिंपल याच्यामध्ये तुम्हाला दाखवतो. सॅन्डविच चहा एकदा पिऊन तर पाहा. तसं चिकन आहे हे. तर स्टार्ट कर. सर्वात आधी तर आपण इतके मोठे पीसेस तर नाही करू शकत. तर याला तुला कट करावं लागेल. फर्स्ट यू हॅव टू कट दिस. तर सर्वात आधी आपण जे चिकन आम्ही झेप्टोवरून ऑर्डर केलेलं आहे गाईस त्याला आपण एक स्मॉल पीसेसमध्ये कट करू. म्हणजे झेप्टोवरून पण चिकन जे आहे ना त्याची क्वालिटी पण खूप छान आहे आणि एकदम फ्रेश आहे. म्हणजे असं नॉर्मल आपण जसं घेऊन येतो ना जास्त धुवा नाही लागला आपल्याला. तर हे एक छान आहे की आपण आमची चिमणी पुन्हा एकदा गायब झाली आहे. हिचं येणं जाणं चिमणी आमची उडाली आहे. तिचं येणं जाणं सुरू राहते. तब्येत खराब राहते ना थोडीशी. अच्छा मला सांग हे किती मोठे पाहिजे तुला. बघ ना तू पकोडे खाल्ले आहे ना चिकन पकोडे चिकन फ्राय त्याच्या हिशोबाने तू त्याचे पीसेस कट कर. पुन्हा एकदा प्रणय आपला तोच ओल्ड चाकू घेऊन आलेला आहे. ह्या चाकूशिवाय होत नाही. त्याची धार पूर्ण गेलेली आहे. त्याला काही धार नाही आहे तरी पण त्याला हाच पाहिजे असते. इतके ठीक आहे ना. मला माहिती आहे. तर आता आपण याला छोट्या पीसेसमध्ये कट करून घेऊ. तर प्रणय सरांना भरपूर वेळ लागत आहे कट करायला. त्यामागचं रिझन काय आहे सर. कारण हे चाकू अरे चाकू चेंज झाला. चाकू व्यवस्थित नाहीये म्हणून त्याच्याकरता मला थोडंसं मेहनत जास्त करावं लागत आहे. काही विषय नाही. पावशी देऊ पावशी. फ्राय विथ द पावशी. इरा इकडे ये. इरा इकडे चालली. ठीक आहे जा. इरा धूम मचंदली धूम. तुला माहिती आहे सकाळपासून आज मम्मीकडून पण आम्हाला टिफिन आलेला आहे गाईस. तुम्ही बघू शकता. आज इथे टिफिनमध्ये काय आहे. टिफिनमध्ये माझ्या सासूबाईंनी बिर्याणी पाठवली प्लस त्याच्यासोबत रायता पण आहे. मठ्ठा जो म्हणतो आपण. आणि त्याच्यासोबत दालचा पण आहे. ते पोर्टरनी पाठवली आहे मम्मीनी. मला तू आता जस्ट आलं ते तू तिकडे होती ना बाहेर तेव्हा. हो का काही विषय नाही. तर झालं कट करून पीसेस. मला इतकं ना असं जिवायला येतं छोटे पीसेस कट करायसाठी. तर मी ना काही छोटे केले आणि काही ठीक आहे ना काही प्रॉब्लेम नाही. तर याच्यात एक काम कर. हे सर्व याच्यात टाक. त्याच्यात टाकून दे सर्व आणि मग त्यामध्ये आपण हा किलरचा मॅरिनेशन मसाला यूज करू. मॅरिनेशन मसाला एकदम मस्त मसाला आहे हा. म्हणजे याच्याने टेस्ट एकदम प्रॉपर आणि जास्त काही करावं नाही लागत त्याच्यामध्ये. तर याला कट कर आणि त्याच्यात टाकून दे.
ते इथेच ठेवते, धुवावं लागेल. साईडलाच ठेव. काय हां घे. आज शेफ प्रणय आपल्याला पुन्हा एकदा जॉईन झालेले आहे. होप सो दिस टाइम ना हा. एकदम बढिया करू येतो. म्हणजे तुला पण वाटते की तू बरोबर नाही बनवत. लास्ट ब्लॉग मध्ये थोडंसं गडबड Okay, झाली vlog. होती. पण ठीक आहे, शिकायला भेटलं ठीक मला. आहे. तर आता याच्यात हे 2 टेबलस्पून तसं टाकायची गरज तर नाही आहे, पण आम्हाला क्रंची जास्त आवडतात म्हणून हे आम्ही तांदळाचं पीठ वापरत आहोत थोडं. तर याच्यात तू थोडंसं टाक तांदळाचं पीठ, अजून एक टाक. क्रंची याच्यानेच होते ना मेन हा. म्हणजे. तर मग अजून टाक ना, बघू दे. कारण ते लेअर छान येईल ना. बस बस इनफ आहे. हां, आता याच्यात तर सर्व मसाले आणि तिखट वगैरे ॲडेड असतात, बट आम्हाला स्पायसी खायची सवय आहे, तर तू अजून थोडे मसाले ॲड करू शकते. खूप काही शिकली तू माझ्यापासून. आमचा डब्बा ओपन झालेला आहे तिखटाचा. तर थोडं तिखट ह्या चम्मच टाकायचं की याच्याने? तू कशाने पण टाक, तुझ्या शेफच्या अंदाजे टाक. तुम्ही आता घरचे लोक कसे खाता काय खाता? तू नाही घरात राहत का? तू घराच्या बाहेर राहते का? हा तर तू- घे किती टाक, अजून एक थोडंसं टाकून दे. थोडंसं खूप झालं. बस 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 बस. ठीक आहे. हां, थोडंसं कोरिएंडर पावडर पण टाकून दे. कोणतं ठेवा ना? हां. मेक इट फास्ट. शेफचा हात फास्ट चालते, इतका स्लो नाही त्याला अजून चालत. टाकू? अच्छा बस थोडंसं हे टाकून दे, 1 स्पून. बस. आणि आता हां इनफ आहे. आता सध्या आमच्या बायकोनी कमान सांभाळली आहे. हे पूर्ण असं झालं आहे. तर आता आम्ही याला मॅरिनेट करत आहोत. Marination चं काम हां, चालू झालंय. marination. हां, त्याच्यात आपण रिक्वायर्ड जसं जसं पाण्याची रिक्वायरमेंट आहे त्याच्या हिशोबाने आपण त्यात पाणी टाकू. इथलं लाईट चालू नाही आहे, तर हे लाईट का बंद केला होता? लाईट गेली होती ना, तर हे थोडं लागेल पाणी अजून. हां, थोडंसं लक्ष. कारण ते चिपकून राहायला पाहिजे त्याला ना. मॅरिनेशन सुरू आहे. असं मॅरिनेशन असं करतो जसं की मी कालवत आहे ना, आपण जेवण आणि मग करतो. एकदाच खाऊन घे. असं आपण कालवून खातो ना, हां. तसं मला फील होतं. देखो तुला एक घास घेते का? नाही 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 ना, नो थँक्यू. ये क्या है? सो आम्ही आता काढलेलं आहे तसं मी करायला ठेवलं होतं, आता हे मॅरिनेट झालंय. आता आपण याला करूया डीप फ्राय. डीप फ्राय. बघशील तर मागच्या वेळेस कसे फटाके फुटले होते तसे नाही झाले पाहिजे. बस इतकं लक्षात ठेवशील. तेल झालंय गरम. नाही होत आहे आता जस्ट. तू आता ऑन केला? हेल्प करू का तुझी? मेहंदी लावली आहे का तू हाताला? टाकू. हां, याला टाक ना तू. तडतड तडतड होत आहे. नाही नाही होईल ते त्याच्यात. अच्छा, हे काय डिफरन्स आहे याच्यामध्ये? त्याच्यात त्या दिवशी ते दही होतं ना, हां, म्हणून ते हे होत होतं. दहीमुळे. ही आमची हिरोईन. रात्री काय तू हे काय लावून फिरत आहे तू? गॉगल लावून फिरत आहे. हिच्याकडे बघ शिवाली, हे बघ मस्त जुन्या पिक्चरची हिरोईन. काय लावलं तू? अरे बापरे, काय लावलं तू? काय लावलं तू? काय लावलं सांग. गुड गर्ल, गुड गर्ल. एक फ्लँकी चुन दे. चल फ्लँकी चुन दे, फ्लँकी चुन दे. आहा, हे झाले असे सांची. बापरे, हे खूप मोठं हे आहे. भांडे शोधणं खूप मोठा टास्क आहे. अरे मिल गई रे बाबा. साला हे सांची शॉर्टकट घेऊन आली बाहेर. शिवाय शॉर्टकट घेऊन आली इथं. बापरे,
किती विंटेज सांची आहे. 40 वर्ष झाले असं तिला. हे असं खालती का बरं चिपकते पण? फर्स्ट राहते ना, तेल एकदम गरम होते. अच्छा. छोटे छोटे पकोडे. नाही पण हे खाल्ल्या तरी जाईल ना, एकदम पण छोटे नाही. आता याच्यामध्ये ठेवू टिश्यू पेपर, म्हणजे जो एक्स्ट्राचा ऑइल असते ना ते निघून जाते याच्यातून. यार शिवाली काय म्हणत होती तू सांग. हो का? अपघात झाला, बिर्याणी बाहेर आली. आमच्याकडे बिर्याणी पण बनली आहे काय आज. मगाशी तू सांगितलं मम्मीकडून. हा म्हणजे तेच ना, तर घर एकच आहे ना शिवाली. यार मला तर एकदम पराया करून टाकलं बघा. घर एकच. एक कर परत कर कसं केलं होतं एकदा करून दाखव. एकदम भयंकर. वाव हा झालंय तसंच. छोटी पकोडी. पकोडीज. आमचे पकोडे झाले रेडी. याला एक छान मला नाव दे ना. नामकरण कर त्याचं. काय म्हणतं, काय म्हणू शकतो? चिकन पकोडा. आता ट्राय करून बघ आणि सांग कशी झाली. ओके. सो हे आपले पकोडे आपण एकदा ट्राय करून बघू. साईज थोडासा छोटा नाही झाला पकोड्यांचा? खूप जास्त हे केलं ना बारीक. हो सांग. टेस्ट खूप छान झाली आहे, पण तुम्ही गेस बघू शकता. मस्त मस्त खूप छान झाली. खरंच छान टेस्ट आहे. आणि crispy झाली आहे. गरम गरम. टेस्टी झाली आहे, पण खूप छान त्याला क्रिस्पीनेस पण आलेला आहे. तुम्ही बिलकुल घरी ट्राय करू शकता हे चिकन पकोडे. आणि हा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करत आहोत, बिकॉज इट्स टू लेट. आता रात्रीचे 11 वाजत आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल. बाय.